प्रशांत कोरटकरला घेऊन पोलीस कोल्हापुरात दाखल। आज कोर्टात हजर करणार। शिवरायांचा अपमान केल्याप्रकरणी 30 दिवसांनंतर कोरटकर पोलिसांच्या ताब्यात। प्रशांत कोरटकर तेलंगणातल्या काँग्रेस नेत्याच्या घरी लपला होता। भाजप आमदार परिणय फुकेंनी फोडला बॉम्ब, तर स्वतःचं पाप झाकण्यासाठी भाजपचे आरोप। वडेट्टीवारांचा पलटवार। वादळी पावसानं सोलापुरात द्राक्ष बागा आडव्या। द्राक्ष उद्ध्वस्त झाल्यानं 15 ते 20 लाखांचं नुकसान। शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी। नाशिकच्या सातपूरमध्ये 239 किलो बनावट पनीर नष्ट। सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न औषध प्रशासनाची मोठी कारवाई। विक्रीसाठीचं 48,000चं पनीर जप्त। परीक्षा 25 एप्रिलला संपली तरी सर्वांचे निकाल 1 मे रोजीच। पहिली ते 9वीच्या विद्यार्थ्यांसंदर्भात मुख्याध्यापकांची ग्वाही, तर शिक्षकांना 3 मे पासून उन्हाळी सुट्टी। शाळांच्या सुट्ट्यांच्या वेळापत्रकात बदल नाही, हवामानानुसारच सुट्टी। सीबीएसई अभ्यासक्रम मात्र स्वीकारला। शिक्षण मंत्र्यांची घोषणा।